रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा उद्या 21 एप्रिल रोजी थंडावणार आहेत. या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सांगता सभेचे आयोजन शारदा प्रांगणात करण्यात आले. या सभेच्या आयोजनाची पाहणी राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी केली. यानंतर त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले आहेत, मात्र बिनविरोध होऊ शकली नाही. काही उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असले तरी अनेक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. असे असले तरी सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित असून ते किती मतांच्या लीडने येतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी काही लोक उभे राहिले होते, त्यांच्या अनेक मागण्या होत्या, पण काही लोकांना मुद्दामून उभं करण्यात आल्याचं मोठं विधान केलं आहे. त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या वक्तव्यानंतर विविध चर्चांना उधाण आलंय. सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे. मला वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. दादा गेल्यानंतर ही खरं तर संधी होती. दादांबरोबर कोण आहे? अनेक लोकांची इच्छा होती की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. पक्षाच्या लोकांनी फोन लावले, काही लोकांना माघार घ्यायला लावली, पण तशी ही निवडणूक बिनविरोध झालेलीच नाहीये. काही लोक उभे राहिले होते, त्यांच्या अनेक मागण्या होत्या, पण काही लोकांना मुद्दामून उभं केलं आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.